श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, आजची स्वामी कथा आहे मनुष्य आणि स्वार्थ यावर. चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया. नारायण नावाचा एक राजस्थानी माणूस होता. त्याची बायको प्रसूतीची वेळ आली होती, पण मूल अडले होते. काहीही करून बायकोची प्रसूती होत नव्हती. तितक्यात एक साधू येऊन त्याला सल्ला देतो की अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांना साकडं घाल आणि मूल झाले की अक्कलकोटला ब्राह्मण वाढ. हेकेखोर नारायण पहिले वाद घालतो, पण अडलेला माणूस किती वेळ हट्टावर पेटून राहणार. तो शेवटी स्वामींना बायको आणि संततीसह अक्कलकोटला येईल असा नवस सांगतो. नवस करताच लगेच त्याची बायको सुखरूप प्रसूत होते. पाहता पाहता मुलगा मोठा होतो, तरी नारायण नवस फेडत नाही. त्याच्या आईने आठवण करून दिली तर तो तिच्याशीच हुज्जत घालायचा. एक दिवस आईने अन्नपाणी त्याग करणार अशी धमकी दिल्याने तो अक्कलकोटला यायला तयार होतो. अक्कलकोटला जाताच तो स्वामींचे पाया पडतो. स्वामी त्याला पाडून देतात. स्वामी रागावतात. अरे कृतघ्ना, आता आठवण आली नवस फेडायची, चल चालता हो. नारायण परिवारासह परत फिरतो. मुक्कामाच्या जागेवर येताच त्याला कडकडून ताप येतो आणि तो अंथरुणाला खिळतो. कितीही उपचार झाले तरी तो बरा होत नाही. अनेक दिवस झाल्यावर त्याला पश्चाताप होतो आणि तो स्वामींची करुणा भागतो. आपली चूक झाली अशी प्रांजळपणे कबुली देतो. लगेचच स्वामी तिथे प्रकट होतात आणि त्याला बोध देतात. अरे, तुझा अहंकार आणि तुझा कृतज्ञपणामुळे तुला हे भोग प्राप्त झाले होते. तुझ्या या आजारपणामुळे ते भोग संपले आणि आपली चूक प्रामाणिकपणे कबूल केल्याने तुझं प्रायश्चितही झालं, असं म्हणून स्वामी अदृश्य होतात. नारायण लगेच बरा होतो आणि मनोमन स्वामींना नमस्कार करतो. तर मंडळी, या कथेतून मला अजून एक बोध सांगायचा आहे की स्वामी कथा ऐकून त्याचे तात्पर्य समजून घेणे एवढेच महत्त्वाचे नाही, तर त्या गोष्टींचा जो बोध होतो त्याचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात करून घेणे खूप महत्त्वाचे आहे. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.